सनकादिक ब्रह्मादिक मुनीसा जम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोई करे राम मिलाय राज तुमरो मंत्र विभीषण माना जुग सहस्र जो जन पर भानु प्रभु मुद्रिका मेल मुखमाई दुर्गम काज जगत के देते सुगमनु राम दुआरे तुम रखवारे हो धनु आज्ञा बिनु पैसारे तुम रक्षक काहू को डरना तीनों लोक भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुना नासे रोग हरे सब पीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम तुमरे भजन राम को पारे जहाँ जन्म हरि भक्त कहाई संकट कटे मिटे सब पीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की राई जो यह पढ़े हनुमान चालीसा हो सिद्धि साखी गौरीसा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरहु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय सब संतन की जय नमो नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय नमो नमः 36व्या सर्गामध्ये दशरथ राजानं सुमंताला आज्ञा दिली आहे आणि सांगितलं रामाबरोबर सेना पाठवायची आहे, खजिना पाठवायचा आहे, भोजनाचं साहित्य पाठवायचं आहे असा आदेश रामाने दिला, आपल्या दशरथाने दिला सुमंताला. आणि कैकेयीने त्याला विरोध केला. इक्ष्वाकुनंदन राजा दशरथ पुत्राच्या शोकानं दुःख पीडित असल्याने आपल्या श्वासोश्वासाचा गरम श्वास सोडित सोडित हे सूत म्हणजे सुमंता तू शीघ्र जा, रत्न सुवर्ण याचा भांडार उघड आणि रामाच्या बरोबर खजिना पाठव. माझी आज्ञा आहे. जीविकेला लागणारं सगळं साधन, करमणुकीचे लोक, क्रय विक्रयाला योग्य असलेलं द्रव्य रामाबरोबर पाठव.
रामाच्या जीवन निर्वाहा करता काही मल्ल, काही पराक्रमी सैनिक, मुख्य मुख्य आयुधी, नगरवासियांमधले छकडे, घोडे, काही बैल, काही गायी रामाच्या मागे जायला पाहिजे. रस्त्यामध्ये मृग, सिंह, व्याघ्र असतील म्हणून आपला जो भिल्ल समाज आहे त्या भिल्ल समाजाच्या जवळ तीर कांबडे घेऊन त्यांना पाठव. रस्त्यामध्ये रामाला केव्हा मृगाची शिकार करायची इच्छा झाली तर त्याच्याकरता साधनं पाठव. वनामध्ये रामाला यज्ञ करावासा वाटला तर यज्ञाचं साहित्य आणि आपले जे ब्रह्मवृंद आहे ज्यांना रामाबरोबर जायचे असेल त्यांना पाठव. महाराज दशरथांनी अशा सूचना दिल्याबरोबर कैकेयीला भय उत्पन्न झालं की माझ्या मुलाचं सगळं चाललं. हा तामसी भावाचं वर्णन केलंय वाल्मिकांनी. 3 भाव असतात, सात्विक, राजसी आणि तामसी. तामसी भावाच्या मनात असं असतं की सगळं आपल्यालाच राहिलं पाहिजे. बऱ्याच घरात तामसी भाऊ असेल तर सगळं लपवून घेतो, बाकीच्या भावांना कमी. मरता मरता बापाचा अंगठा घेऊन घेतो. कैकेयीला क्रोध आलाय आणि कैकेयी विषादग्रस्त होऊन त्रस्त झाली आणि तिच्या तोंडाचं पाणी पळालं. क्रोधाने काय होतं, तोंडाला कोरड पडते. सर्दीनं सुद्धा कोरड पडत पण क्रोधानं जास्त पडते. म्हणून बऱ्याच लोकांना सर्दीचा जास्त त्रास होतो, काही लोकांना कमी होतो. कारण तमोगुणी जीवाला सर्दीचा जास्त त्रास होतो आणि सत्वगुणी लोकांना सर्दीचा कमी त्रास होतो. रजोगुणी लोकांना मध्यम त्रास होतो. कफ, पित्त आणि वात त्रिदोष आहे. कोप झाला आहे आणि कैकेयीचे पित्त वाढले आहे, क्रोध आला आहे. श्रेष्ठ महाराज, आपण आज्ञा देऊ शकत नाही कारण तुम्ही आता राजे नाही. भरताला राज्य द्यायचं तुम्ही कबूल केलं आहे म्हणून आता राजा भरत आहे आणि इथे भरत नाही आहे. तर मी भरताची आई माझ्या मुलाचं हित पाहिल म्हणून तुम्ही दिलेला आदेश पाळला जाणार नाही. कैकेयीनं आपली मर्यादा सोडली. कारण कैकेयीला बोलायला सुद्धा काही मर्यादा आहे. स्त्रियांना मर्यादा आहे, पुरुषांना मर्यादा आहे, वृद्धांना मर्यादा आहे. सासऱ्याला पती पत्नीच्या भांडणामध्ये बोलायला मर्यादा आहे. सासूला तुम्ही मर्यादा ओलांडली की मग क्रोध वाढतो, भडकतो. म्हणून आपल्याला जेवढी मर्यादा आहे तेवढंच बोलावं म्हणजे कलह वाढत नाही. मर्यादेच्या पलीकडे बोलल्या गेल्यानंतर क्रोधामध्ये भडका होतो आणि भडका झाला की नाश होतो. म्हणून तिने मर्यादा सोडली आणि राजा दशरथाच्या निंदेला सुरुवात केली. काहीच पाहिलं नाही की ह्या 100 स्त्रिया कौसल्या, सुमित्रा, सुमंत आणि महंत वशिष्ठ, वशिष्ठांची पत्नी अरुंधती हे समोर उभे आहे याचं भान नाही राहिलं. म्हणून बोलताना भान ठेवून बोललं गेलं पाहिजे. भाषण करताना सुद्धा भान ठेवून बोललं गेलं पाहिजे. भान नसलं म्हणजे कलह होतो.
त्यावेळा अनहित कारणी रामाला वनवासात जायचं आहे, त्याच्याबरोबर काहीही द्यायचं नाही, काही नाही. दशरथ महाराज, तुम्ही मला वचनाचा चाबूक मारता आहात. मला जे वचन दिलंय त्याच्याबद्दल मला चिडवतात आहे. तुम्ही रामाच्या बरोबर सेना पाठवली, खजिना पाठवला, ही सगळी सामुग्री जर त्याला मिळाली तर वनवास कशाचा? राजा क्रोधयुक्त वचनानं म्हणतो, हे कैकेयी, तुझा क्रोध डबल होऊ दे, कारण हे तुझं नाही आहे, या रघुकुलाचं धन आहे. आपण म्हणतो तुझ्या बापाचं काय जातं, त्याप्रमाणे बोलले. महाराज, मी काही नवीन केलेलं नाही तुमच्या रघुकुलामध्ये. आता ऊन काढते ती स्त्रियांमध्ये, एकामेकाचं ऊन काढायची एक सवय असते. आता कैकेयी दशरथ राजाच्या वंशाचं ऊन काढते, कारण तिच्या आईचं काढलं ना सुमंताने, म्हणून कोणाचं ऊन दुणं काढू नये, म्हणजे भांडण वाढत नाही, असं रामायण शिकवतं. आपण रामायणात भांडण उभं करून देतो, कारण ऊन दुणं काढलं की कलह निर्माण होतो. हे ज्ञान आहे बरं, याला विवेचन असं म्हणतात. आपलं चुकतं कुठे हे इथे कळतं आपल्याला. जर सुमंताने कैकेयीची आई काढली नसती तर कैकेयीने आता सगर राजाचं चरित्र काढलं नसतं. रामाच्या आधी, दशरथाच्या आधी या रघुकुलामध्ये सगर नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या मुलांनी कपिल महामुनीचा अपमान केला, त्यामुळे सगळे सगर नाश पावले. त्या सगर राजाला एक असमंजस मुलगा होता, आणि तो मुलगा अयोध्येतले मुलं नदीत टाकून द्यायचा. म्हणून सगर राजानं त्याला वनात काढलं होतं. तर तुमच्या घराण्यात अशीच पद्धत आहे म्हणे वनात काढायची, म्हणून मी रामाला काढलं. मी ते सुनेला पोरं त्रास देताना तेव्हा ती मारते, आणि मारता मारता अशी म्हणते सासऱ्याच्या, तुमची खानदानच अशी आहे. जेव्हा सासरा बापरे संतापाने बोलते ती, खानदानापर्यंत पोहोचून जाते बाई, काहीच विचार करीत नाही, कारण तिला त्या मुलाने दिलेला असतो त्रास, आणि त्या त्रासामध्ये ती बोलते. तसं काही ना सगर राजाचा ज्येष्ठ पुत्र असमंजस, त्याला राज्यातून काढून दिलेलं होतं. तुमच्या घराण्यात मुलाला काढणं काही नवं नाही, मी काही नवं केलं नाही, असं आहे. म्हणून घराण्यामध्ये आलेल्या दुसऱ्या मुली, त्यांना घराण्याचं भूषण सांगावं, घराण्याचं दूषण सांगू नये. सासू जसं सांगते, तुझ्या सासऱ्याला मी कसा वागवला मलाच माहिती आहे, झालं. दुसरी असते ना, असं सुनेला सांगितलं जातं. म्हणजे काय झालं, सासऱ्याची किंमत कमी झाली नाही. बरं, त्यांना वेडवाकडं आवडत नाही, आपण नीट राहायचं, मर्यादा ठेवायची, असं समजवलं पाहिजे. आत्ताच मला एकाला विचारलं, म्हणजे असं विचारतातच आमची मुलगी कोणतं लग्न करेल, 2 लग्न झाले आता. त्याला म्हटलं उठतो का तू? मी हे सांगायला इथे बसलेलो नाही, माझं तोंड असं अपवित्र बोलणार. तुम्ही वडाळ असाल तर तुमचे पोरं वडाळ होतील, बस 1 मिनिटात उठतो आता इथे. असं ज्योतिष कसं सांगेल धर्माच्या विरुद्ध? आता तुम्हाला हे जे टी व्हीवरचे ज्योतिषी आहे ना,
हे म्हणता प्रेम संबंध, त्या थोबडीत मारायला पाहिजे. मग ती पोरगी म्हणते, तो पोरगा म्हणतो माझ्या नशिबातच होतं. हा फाल्गुन मास ज्योतिषी सडक छाप. असं नाही, धर्माचं काम असं आहे लोकांना धर्म समजावून सांगणं. लगेच ते बाय आले की त्या मोबाईलवरून कुंडली म्हटलं मग हे चालत नाही, गावातून करून आण. ते काय करते ते सांगतील. लक्षात ठेवा, धर्म समजला पाहिजे. धर्म जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत, आणि धर्म सांगणाऱ्यांनीच हा धर्म सांगायचा. म्हणजे काय राहिलं. म्हणून ते म्हणतात, तर राजे तुम्ही वयोवृद्ध झाले आहेत. वयोवृद्ध झालेल्या माणसाच्या वचनाला अर्थ राहत नाही. काही काही म्हणते हे हल्ली इंग्लिश मिडियमचे नातू सुद्धा म्हणतात, आई आजी स्क्रू ढिला झाला म्हणतो तो. आजीचा काय ढिला झाला, स्क्रू. मग तो सासरा म्हणतो हे घे काय आणि फिट करून दे. असं आहे. याकरता हल्ली नातवावर प्रेम करणं हे सुद्धा मर्यादा ठेवली पाहिजे, नाही तर आपलाही संताप होतो. काही मर्यादेपर्यंतच करायचं. कारण काळ विचित्र आहे. तो सगळं बाहेरून घेऊन येतो, इथलं घरातलं काहीच घेत नाही. त्या दसऱ्याच्या दिवशी आपण प्रसाद वाटतो ना, ती बाई म्हणते गुरुजीला थँक्यू म्हण, थँक्यू. असं आहे. कारण असं सांगतच नाही. नंदीवर पोरगा बसला तर ते आणखी फोटो काढते त्याचा. असं आहे. कारण संस्कृतीला विसरतोय आपण. काही काही म्हणाली की हे असमंजस गोष्ट आहे. त्यावेळेला सुमंत म्हणाले, हे देवी, असमंजसाची बुद्धी आणि तुझ्या आईची बुद्धी यात फरक आहे. असमंजस हा वैराग्यशील पुरुष होता. त्याला असं वेडं वाकडं वागल्याशिवाय राजा त्याला जाऊ देणार नव्हता. त्याला वनात जाऊन तप करायचं होतं. त्याचं नावच असमंजस ठेवलेलं. तू नगरवासीय लोकांना कुपित करते आहे. हे सगळे नगराचे लोक कुपित होतील. तेव्हा राजानं सुमंताला सांगितलं, सुमंता, अरे त्या दृष्ट कैकेयीच्या तोंडी लागून काही उपयोग होणार आहे का. त्यावेळेला प्रजाजनांना सगळं राजाचं चरित्र माहिती आहे. आपण त्याचा खेद करू नये. म्हणून रामचंद्रांमध्ये काही अवगुण आहेत का. असमंजसामध्ये अवगुण होते, दिसत होते. रामामध्ये अवगुण आहे. ज्याप्रमाणे द्वितीयेचा चंद्रमा वाढत जातो, बस मी आज वाढलाय, कालच द्वितीय होती, आज दुसरा दिवस आहे, पण द्वितीय कालच होते, आज चंद्र वाढलाय. त्याप्रमाणे वाढणारा रामचंद्र हा, याचं दर्शन दुर्लभ आहे. याचे कुठे अपराध आहे का. हे देवी, रामचंद्रामध्ये दोष दाखव आणि मग बोल. अशी कुचेष्टा करू नको. ज्ञानी पुरुष त्यागमय जीवन जगण्याकरता धर्माचं आचरण करतात. ज्ञानी पुरुष जे धर्माचं आचरण करतात
त्याचं कारण काय? त्यागमय जीवन जगण्याकरता. कारण धर्माशिवाय मनुष्य त्याग करू शकत नाही. पण देवाने दुर्योधनाला सांगितलं होतं, धृतराष्ट्राला सांगितलं की 5 गावांचं राज्य देऊन दे यांना, जाऊ दे. तो काय म्हणाला? दुर्योधन सुईच्या आग्र्यावरही जेवढी जमीन मिळते तेवढी मी देणार नाही, कारण त्याच्या मामाने शिकवलं होतं त्याला. ईर्ष्या वाढवली होती. युद्धाशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही म्हणे. भगवान म्हणाला असं का? देवाला सुद्धा युद्ध नको होतं, पण दुर्योधनाने आपल्या बुद्धीने आपला नाश ओढून घेतला. दृष्टबुद्धी काय करते? नाशाकडे वाटचाल करते. म्हणून शत्रुबुद्धी विनाशाय दीपो ज्योती नमोस्तुते. दिव्याला सुरुवात करताना असं प्रार्थनाच केली आपल्याकडे की शत्रुबुद्धी विनाशाय. मग शत्रू कोण आहे? मानव नाही. हे 6 षडरिपू जे आहे, या 6 षडरिपूमुळे आपण वैर निर्माण करतो, भांडण निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो. आणि त्यामुळे रामचंद्रांच्या राज्याभिषेकामध्ये विघ्न आणलेलं आहे. हे शुभानेने लोकनिंदेस पात्र होऊ नको. हे पापिणी, तुझी रुची चांगली नाही. दशरथ राजा म्हणतात, बस धन्य आहे तुला, रामाच्या मागे मी चालला जातो. दशरथ राजा उठले, क्रोधाने उठले. राम चालला ना, मी चालला जातो. कैकेयीने मर्यादा ओलांडली. उद्या काय जाता, आता जा. मर्यादा. आणि कैकेयी असं बोलल्यावर दशरथ राजा जमिनीवर धाड दिली पडली. म्हणून मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, माणसाला 3 ठिकाणी हात टेकावे लागतात. पहिल्या प्रथम भावापुढे. भावाला खूप शिकवतो करतो, लोक म्हणतात नाही बा तू काही सुधरत नाही, हात टेकले त्याच्यापुढे. दुसरं पत्नी पुढे, आणि तिसरं पुत्रापुढे. ज्याला 3 ठिकाणी हात टेकावा लागला नाही तो सुखी. कारण पुत्राचं आणि बाईचं कोणी सांगत नाही, गुपचूप लपून ठेवता. भावाचं मात्र एक 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 टिक टिक. कोपऱ्यात पाय पडून घेतील पत्नीच्या, माय गंगे गुपचूप राहाय. अनुभव आठवा फक्त आपले, बोलता नाही येत माणसाला. आणि म्हणूनच ते हृदय खराब होतं. पत्नी आणि पुत्र यांच्याकडून अपमान हा दुःखदायक आहे. आम्हाला सुद्धा लोक विचारताना एखादा माणूस, दादा किती दिवस घेते आणि यांचे वडील, ह्या मुलाचा बाप किती दिवस घेईल, म्हणजे कधी जाईल. आता बुवा कसं काय सांगेल, उद्या जाईल असं. अगदीच वयोवृद्ध असला 100-80 वर्षाचा माणूस, त्याचं विचारलं तर काय नाही. पण बिलकुल तरुण माणसाचं कसं काय सांगता येईल, तोंडातून वाईट कसं काढता येईल, असं सांगता नाही. डॉक्टर सुद्धा बोलताना काय म्हणता, खाऊपिऊ घाला. बोलता का ते काही? बोलायचं नसतं. अमंगल हे बोलायचं नाही, मंगल बोलायचं. तू एकटी भरताला राज्य घेऊन राहा, सुखपूर्वक राज्य भोग. प्रधानमंत्री सगळे विनयानं रामाकडे पाहायला लागले की राजाची विनंती करा. महाराज, मी राज्याचा त्याग करून चुकलो आहे, राम सांगताय. त्यामुळे त्याग केल्यानंतर मला अयोध्येतून काहीही नेता येणार. त्याग केला ना,
आईचं वचन पाळलं आणि त्याग केलाय अयोध्येचं. किती वर्ष? 14 वर्ष. 14 वर्षात मी त्याग केल्यामुळे अयोध्येतला खजिना काय काय खाणं पिणं ही कुठलीच गोष्ट मला नेता येणार नाही. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. जळगावचे गंधर्व कॉलनीतले आणि विद्युत कॉलनीतले 2 लोक संन्यासी झाले काशीला. गंधर्व कॉलनी माहिती आहे तुम्हाला, आई जळगावला. विद्युत कॉलनी माहिती आहे, पण कोण संन्यासी झाले हे काही माहीत नाही. त्याचे नावं सांगायची काही गरज नाही. ते जळगावचे लोक गेले, हल्ली लोक खूप जातात. तर 2ही संन्यासी भेटले. आणि का हो काका तुम्ही संन्यास घेतला? म्हणे कोणत्या कॉलनीत राहत होते? गंधर्व कॉलनीत. तुमच्या पोरगा प्लॉट विकतो आहे, त्याला म्हणावं अजून थांब, काही दिवसात भरपूर पैसे भेटतील, संन्यास घेतल्यावर सांगतोय. आणि लगेच गंगेच्या काठावर गेले विद्युत कॉलनीतले 1000 बम बम. म्हणजे तुम्ही जळगावचे? कुठे जळगाव? मला जळगाव माहीत नाही. नाही म्हणे तुमच्याही पोराने प्लॉट विकायला काढला आहे. मला मुलगाच नाही तर प्लॉट कुठून आला म्हणे. असं सांगून विद्युत कॉलनीतला संन्यासी आणि हा गंधर्व कॉलनीतला येऊ येऊ येऊ. गंधर्व लक्षात आलं? 2 नावं का घेतले? जो रमलाच नाही संन्यासामध्ये, ज्याने त्यागच केला नाही, तो गंधर्व कॉलनीतला आहे. विद्युत म्हणजे समाज आहे, ज्याला प्रकाश पडलेला आहे. विद्युत कॉलनी म्हणजे रचलेलं आहे. कोणी नाही बरं तिकडे नाही तर चाल तपास करायला. ते रचलेलं आहे, ज्याला प्रकाश पडला आहे. तो म्हणतो जळगावच नाही, मला मुलगाच नाही तर प्लॉट कुठून आला? हे लक्षात आलं पाहिजे. गंधर्वाला तर काय आहे, त्याने संन्यासी घेतला तरी तो संन्यास नाही, तो फक्त पोट भरापुरता संन्यास आहे. याचा संन्यास भगवंत प्राप्ती करताय. सिद्धांत लक्षात. एकदा मोह सोडला म्हणजे कोणीच नाही. आणि रोज म्हणता कोणाचे घर हा देव कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे, मी तू विचार विवेकी शोधावा, गोविंदा माधवा याच देही. हे म्हणताना आपलं कोणी नाही ह्याची जाणीव झाली पाहिजे आपल्याला. जर आपल्याला भगवंताची जाणीव झाली नाही तर मग उपयोग नाही. जाणीवणे नेऊ भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. ती जाणीव नेणे आपल्या बुद्धीत यावी याच्याकरता हरीचा उच्चार करा. माऊली लिहिते, हरी उच्चारण अनंत पाप राशी जातील लयासी. कसं? तृणाग्नी मिळे समरस झाले नामे जपता. गवतावर चिंगी पडली की जसं जळून भस्म होतं, तसं हरिनामाने तुमची अनंत जन्माची पाप जळून जातात. सत्पुरुषांनी महाराजांना सांगितलेलं होतं की जे जे वस्तू आहे त्या त्या वस्तू ह्या राजाला उपभोगा करता आहे. पण रामानं त्याग केला आहे. कैकेयीनं सांगितलं त्याग जर केला आहे राज्याचा तर कपडे काढून टाक आणि वल्कल धारण कर. लक्ष्मणा तुलाही जायचं असेल तर वल्कल धारण कर, आणि सीतेला जायचं असेल तर वल्कल धारण कर. असं म्हटल्याबरोबर वशिष्ठ गुरु आणि अरुंधती चौताळून कैकेयीच्या अंगावर गेले. मर्यादा ठेव, शाप देऊन नाश करून टाकेल. स्त्रियांना वल्कल धारण करणारा सांगणारी तू कोण? कैकेयी माझ्या श्राप. मग आता तुमच्यासारखे लोक म्हणतील याच्या आधी वशिष्ठ का बोलले नाही? हे लोकांचं असं गोलमेल चालू असतं. तर धर्म मर्यादा आहे, तिने मर्यादा ओलांडली. कैकेयीने काय ओलांडली? मर्यादा. श्री स्वरूपाची मर्यादा ओलांडली
धर्ममर्यादा ओलांडली म्हणून वशिष्ठ आणि अरुंधती क्रोधमान. म्हणून असे शब्द वापरायचे की समोरच्या माणसाचा क्रोध वाढायला नको. आपण सोन्याचं काही चुकलं की पाहतो काय ठोकणं अशी आई बोलते, असं बोलत असतं का? चालतच काही तुझे का हात मोडले पाहिजे ना, काय वाढेल ना ते. मग ती पोरगी नाव नसलं तरी टाकून देते आणि मग जाऊन लांब बसावं लागतं. मर्यादेनं वशिष्ठ क्रोधायमान झाले आणि फटकवलंय कैकेयीला. रेशमी वस्त्र परिधान करणाऱ्या सीतेला वल्कल धारण करायला सांगते. तुझं मुख काय, ज्या सीतेला तू आल्यावर कनक भोवन देते सोन्याचं मुखावलोकन करताना, आणि त्या सीतेच्या अंगावरची रेशमी साडी काढून वल्कल धारण करण्याचं म्हणतो. अरुंधती म्हणाली कैकेयी मागे सरक, नाही तर जळून भस्म होशील. कारण श्री धर्माचं रक्षण करणं हे गुरुचं काम. भस्म होशील. मागे सर, मंथरा तिच्या मागे सर. राण्या रडायला लागल्या, डोळ्यातून अश्रू वाहू लागल्या. कौसल्या मात्र नारायणाचं स्मरण करते की नारायणा, हा बडाग्नी विझव लवकर, काहीतरी निर्णय कर. कारण भगवान हा पतित पावन. म्हणून कैकेयी आपल्या कौसल्या नारायणाचं स्मरण करते. पतित तू पावना पावना मनविसी नारायणा. अरे काय चाललंय नारायणा, हे शांत कर. जे विधी लिखित असेल ते घडव. शुद्ध बुद्धी. पहा तुम्ही आजही जाऊ दे रे भाऊ, संताप कमी करा, भानगड थांबवून टाका. हळूहळू तुमची शांती झाली की परत गोड होऊन जा. सात्विक बुद्धी अशी सल्ला दे. अरे आपण काही नाही, आपल्या हातवरपर्यंत पोहोचले, हा असं बोललं तर वाढून जातं. केव्हाही भडका करू नका, शांतता ठेवा. आपण देवाच्या अभिषेकामध्ये सुद्धा शांती मागतो. देव शांतिरंतरिषग्नु शांती पृथिवी शांतिरापा शांतिरोखदया शांती वनस्पतया शांतिर विश्वे देवा शांतिर. जगामध्ये शांतीच पाहिजे. पण या 8 वर्षात तर शांती थांबतच नाही, उत्क्रांती आहे सगळी. म्हणून कैकेयीचे वल्कल काढ, आपल्या सीतेचे वल्कल काढ. कैकेयी गेले आणि सीतेच्या हातातून वल्कल धारण. सीता उत्तम वस्त्र नेसून जाईल. एकही अलंकार काढायचा नाही. हात तर लाव तू अलंकाराला. दृष्टपणा सोड. तू ज्या वेळेला वचन बोलली राजा मरो का राहो, त्याच वेळा माझा विचार झाला होता, पण तरी धर्ममर्यादा पाळली की स्त्रियांना काही बोलू नये. पण तू आता धर्ममर्यादा ओलांडली म्हणून आम्ही बोलतो. त्यावेळेला
रामाने गुरुचरणांना वंदन केलं, अरुंधतीला वंदन केलं, सुमंताला वंदन केलं, राजा दशरथाला, सुमित्रेला, कैकेयीला असलेल्या 100 राण्यांना हात जोडले. हे माता हो, मी येईपर्यंत अयोध्या शांततेत सांभाळा. मी 14 वर्षानंतर येईल आणि तुम्हा सगळ्यांची सेवा करेल. 14 वर्षात या राज्यामध्ये एकही घातपात काही होणार, कारण कौसल्या भजन करते, नारायणा नारायणा नारायणा. कुंती सुद्धा भजनच करत राहील. सगळं दुःख आले पण त्यात भजन केलं. भजनानं पापाचं भंजन होतं. म्हणून आपल्याला भोजनाच्या वेळेला सुद्धा श्लोक म्हणायला सांगितले आहे, कारण त्या अन्नाचं रस ब्रह्मरस झाला पाहिजे. अन्न भोग म्हणून नाही खायचं, प्रसाद म्हणून खायचं. हे पुत्रा, हे सीते, हे लक्ष्मणा, जा, वनदेवता तुमचं रक्षण करो. कौसल्या म्हणते, नद्या सरिता तुम्हाला सहाय्य हो, कुठेही विघ्न न येऊ. सीते, तुझा स्वभाव शीलवान आहे, गुणवान आहे, म्हणून तुझ्यावर आलेले संकट सहज तरतील. तू धर्ममर्यादा पाळलेली आहे. या दुर्बुद्धी कैकेयीने तुला कलंक लावण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही वनामध्ये जाऊन सगळ्या देवांना आनंद प्रदान कराल. जा. एवढंच नाही तर दगड, शिला, नदी यांनाही पवित्र कराल. कौशल्याच्या मुखातून निघताय, अहिल्या शिळा राघवा नदीवर गंगेवर गेल्यावर गंगा पवित्र झाली रामाच्या चरणात. वाट पाहत होते, नावेत बसायचे होते तर गंगेला असं वाटलं की आपल्याला पाय लावणार नाही, पण नावाड्यानं सांगितलं महाराज पाय धुतल्याशिवाय तेव्हा गंगा रामांच्या चरणाला, ज्यांच्या अंगठ्यातून निघालेली आहे त्याच चरणाची इच्छा गंगा करते. गंगा भगवान विष्णूच्या चरणा अंगठ्यातून निघाली, मग ब्रह्मदेवाच्या कमंडलूत पडली आणि ब्रह्मदेवाच्या कमंडलूत भगवान शंकराच्या डोक्यावर आली आणि तिथून आपल्या भारताला मिळाली. म्हणून नदीचा उगम जास्ती पाण्याच्या भानगडीत पडू नये. जो सांगितला आहे तो मानायचा आहे. अशा प्रकार तू हे गुणवान विदेही नंदिनी सीता रामाबरोबर वनात जाते आहे, ठीक आहे. बघ, भरत आणि शत्रुघ्न हे परत आल्यावर तुमच्याप्रमाणे जीवन जगतील, कारण हे रघुकुल भूषण आहे. राम ज्या ज्या ठिकाणी जातील, जिथे तिथे बसतील, ती पुण्यभूमी होईल. पुण्य. तुम्ही आपल्या जिल्ह्यात सुद्धा 2 पिंड स्थापन केले, एक लक्ष्मणाचं पिंड आणि एक रामाचं पिंड. रामेश्वर, ते रामेश्वर, इथे रामेश्वर आहे आपल्याकडे, तापी आणि नदीचा संगम रामेश्वर. याच मार्गाने गेले. ओनपदेवला ऋषी बसलेले होते, त्यांचे गुरु मनमाडला होते.
तू मला गुरुदक्षिणेमध्ये रामाचं दर्शन करून आण. म्हणून इथून उतरलं उलमदेवपासून रामाला आणि मनमाडला आश्रमामध्ये घेऊन गेले अगस्ती. आणि मग त्यांनी आपल्या गुरुला रामाचं दर्शन घडवलं. आणि तिथे संतांचे सांगडे पडले होते. हे काय म्हणे खर दूषण राक्षसांनी संहार केलाय संतांचा. आणि मग रामानं विडा उचलला संहारात आणि पंचवटीत निवास केला. भरत सुद्धा असाच राहील. या पृथ्वीवर पितृकुलाचा उद्धार करण्याकरता रघुकुलामध्ये हे 4 पुत्र जन्माला आलेले आहेत. आणि या पुत्रांमुळे रघुकुल श्रेष्ठ होणार आहे. कैकेयीचा काही दोष नाही. कौशल्यामध्ये सीता ही पुत्रवधू आहे. त्या पुत्रवधूला सौभाग्य रूपाने जाऊ दे. तेव्हा कैकेयी म्हणाली ठीक आहे, वस्त्रभूषण शृंगार उतरू नको, जा. मुख्यतः कोणी सेवक यांच्याबरोबर जाऊ नका. तेव्हा राजगुरूनं कैकेयीला असं सांगितल्यावर रामानं दशरथाच्या समोर वल्कल न धारण करता दुसऱ्या बाजूला जाऊन वल्कल धारण केली. कारण दशरथाला अतिशोक होऊ नये म्हणून. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. मस्तकी तो दाना ठेविला कर.